नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पुढील प्रश्नसंच 7 पाहणार आहोत. तर बघा, आतापर्यंत आपण 6 प्रश्नसंच आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि त्याची PDF आमच्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. तर बघा, जर आपण यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आमच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर सुरू करूया आजच्या आपल्या या नव्या प्रश्नसंचाला. पहिला विभाग आहे मराठी व्याकरण. 10 प्रश्न असणार आहेत. पहिला प्रश्न आहे, अन्वर्त या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? अर्थहीन, अर्थप्रमाणे असलेले, कठीण अर्थाचे, विरुद्ध अर्थाचे. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, अर्थप्रमाणे असलेले म्हणजे अर्थपूर्ण. पुढील दुसरा प्रश्न आहे, मनाचिये धुंदित यातील मनाचिये हे कोणत्या भाषेतील रूप आहे? जुनी मराठी, प्रमाण मराठी, कोकणी, अहिराणी. तर बघा, हे पूर्वी जुन्या अभंगामध्ये वगैरे याचा उपयोग होत होता, त्यामुळे जुनी मराठी अर्वाचीन भाषेमध्ये याचा उपयोग होत होता. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील विशेष्य ओळखायचं आहे. तर विशेष्य कोणाला? नामाची अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेष्य म्हणतात. तर बघा, याच्यामध्ये पर्याय सी बरोबर आहे. दात हा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, अव्ययसाधित विशेषण ओळखायचं आहे. तर बघा, पुढची गल्ली, पिकलेला आंबा, कडू कारले, बनारसी साडी. तर याच्यामध्ये पर्याय ए बरोबर आहे. पुढची गल्ली, पुढील, मागील या अव्ययसाधित शब्द आहेत. पुढील प्रश्न आहे, ज्या गावाला जायचे आहे त्याचा रस्ता विचारणे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? संयुक्त, मिश्र, केवळ, आज्ञार्थी. बघा, ज्याचा त्याचा असे संबंध सूचक जर शब्द येत असतील तर त्याचा पर्याय बी बरोबर असतो. पुढील प्रश्न आहे बघा, पायमल्ली करणे या वाक्यप्रकाराचा अर्थ काय? पायाने तुडवणे, तिरस्कार करणे, धुडकावून लावणे, अपमान करणे, जोरात धावणे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय सी, धुडकावून लावणे. पुढील प्रश्न आहे, अभिज्ञा या शब्दाचा अर्थ काय? अज्ञान, आठवण, ओळख, प्रसिद्धी, विद्वत्ता. तर बघा, याचं उत्तर काय आहे? पर्याय बी, आठवण किंवा ओळख. पुढील प्रश्न आहे, तो काम करील या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ किंवा रीती भविष्यकाळ. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय सी, साधा भविष्यकाळ असणार आहे. पुढील प्रश्न आहे, अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. मनोज, अग्रज, तनुज, नीच. तर बघा, याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय बी, अग्रज. अनुज म्हणजे नंतर जन्मलेला धाकटा भाऊ आणि अग्रज म्हणजे काय? आधी जन्मलेला थोरला भाऊ. त्यामुळे पर्याय बी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, साष्टांग या शब्दाची संधी विग्रह करायचा आहे आपल्याला. बघा, 6 अधिक अष्टांग, स अधिक अष्ट अधिक अंग, साष्ट अगोदर अधिक अंग, 6 अधिक अष्टांग. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, पर्याय बी, स अधिक. पर्याय बी बरोबर आहे मित्रांनो. अष्ट म्हणजे 8 अंगासह, नमस्कार म्हणजे साष्टांग. पुढील विभाग सुरू होते बघा मित्रांनो, चालू घडामोडी. तर याचे 10 प्रश्न असणार आहे, 11 ते 20. प्रश्न आहे बघा, 2024चा खेलो इंडिया युथ गेम्स कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहेत? तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय डी, बिहार. पुढील प्रश्न आहे बघा, भारतीय वायुदलाचे सध्याचे प्रमुख चीफ ऑफ एअर स्टाफ कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, अमरप्रीत सिंग. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, नुकताच कोणत्या देशाला नाटोच्या 32व्या सदस्य म्हणून प्रवेश मिळाला आहे? फिनलँड, युक्रेन, स्वीडन किंवा जपान. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? पर्याय सी, स्वीडन. पुढील प्रश्न आहे बघा, 14वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने कोणत्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव दिले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, नवी मुंबई विमानतळ. पुढील प्रश्न बघा, चंद्रयान 4 मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे? चंद्रावर माणूस उतरणे, चंद्रावरील नमुने पृथ्वीवर परत आणणे, चंद्राच्या दिशेने ध्रुवावर पाणी शोधणे किंवा चंद्राभोवती उपग्रह फिरवणे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय बी, चंद्रावरील नमुने पृथ्वीवर घेऊन येणे आहे. पुढील प्रश्न आहे, 2024च्या शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पर्याय बघा, न्योन हिंडो क्यू, नर्गिस मोहम्मदी, मारिया रेसा, जागतिक अन्न कार्यक्रम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. पुढील प्रश्न बघा, भारताच्या नवीन संसद भवनाचे वास्तुविशारद आर्किटेक्ट कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय ए, बिमल पटेल. पुढील प्रश्न आहे बघा, देशातील पहिले संविधान साक्षर कॉन्स्टिट्यूशन लिटरेट जिल्हा कोणता? तर बघा, याचं उत्तर काय असेल? आपल्याला याचं उत्तर येत असेल तर कमेंट करायचं आहे. सातारा, कोल्लम केरळमध्ये, पुणे, इंदोर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, केरळमध्ये आहे कोल्लम. पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील शक्तिपीठ मार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? मुंबई आणि नागपूर, मुंबई आणि सिंधुदुर्ग, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि गोवा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, नागपूर आणि गोवा. पुढील प्रश्न आहे, भारताने कोणत्या वर्षापर्यंत विकसित भारत होण्याचे ध्येय ठेवले आहे? 2030, 2040, 2047, 2050. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 2047. पुढील विभाग सुरू होते मित्रांनो, संगणक ज्ञान. यावर 10 प्रश्न असणार आहेत, 21 ते 30. तर बघा, प्रश्न काय आहे, रेनोसम
वेअर म्हणजे नेमके काय? संगणकाचा वेग वाढवणारे सॉफ्टवेअर, डेटा लीक करून पैशाची मागणी करणारे मालवेअर, मोफत मिळणारे सॉफ्टवेअर किंवा अँटीव्हायरसचा प्रकार आहे. तर बघा मित्रांनो, हे काय आहे? पर्याय बी, डेटा लीक करून पैशाची मागणी करणारा मालवेअर आहे. पुढील प्रश्न बघा, संगणकात केर्नेल कशाचा भाग असतो? ऑपरेटिंग सिस्टम, हार्डवेअर, ॲप्लिकेशन, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग. तर बघा, केर्नेल हा OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमचा मुख्य गाभा असतो, जो सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये दुवा शोधतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय ए बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे बघा, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? फोटो एडिटिंग, सुरक्षित डेटा ट्रान्झॅक्शन, उदाहरणार्थ क्रिप्टो, गाणी ऐकणे किंवा प्रिंटिंग. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय बी, सुरक्षित डेटा ट्रान्झॅक्शन. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते क्लाउड कॉम्प्युटिंगचे उदाहरण नाही? गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, iCloud, हार्ड ड्राईव्ह. तर बघा, हार्ड ड्राईव्ह हे फिजिकल स्टोरेज आहे, त्यामुळे हे क्लाउड नाही. पर्याय डी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे बघा, VoIPचा पूर्ण विस्तार काय आहे? व्हिडिओ ओव्हर IP, व्हॉइस ऑन इंटरनेट प्रोसेस, व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल, व्हिज्युअल ओव्हर IP. तर बघा, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. पुढील प्रश्न आहे बघा, Ctrl+Shift+T ही शॉर्टकट की ब्राउझमध्ये कशासाठी वापरली जाते? नवीन टॅब उघडण्यासाठी, चुकून बंद झालेला टॅब पुन्हा उघडण्यासाठी, इतिहास पुसण्यासाठी किंवा विंडो बंद करण्यासाठी. तर बघा, याचा योग्य उपयोग होतो पर्याय सी, चुकून बंद झालेला टॅब पुन्हा सुरू करण्यासाठी. डार्क वेबमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणता ब्राउझर प्रामुख्याने वापरला जातो? बघा, क्रोम आहे, सफरी आहे, टॉर आहे, एग आहे. तर बघा, याचं कोणता ब्राउझर वापरतात? पर्याय सी, टॉर. पुढील प्रश्न आहे बघा, पॅन्टन हे संगणक क्षेत्रात काय आहे? हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज, सापाचा प्रकार, नवीन चिपसेट, ब्राउझर. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. पुढील प्रश्न आहे, ईमेल पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? HTTP, IP, FTP, SMTP. तर बघा, पर्याय डी, SMTP म्हणजे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढील प्रश्न आहे, SSDचे पूर्ण रूप काय? स्मार्ट स्टोरेज ड्राईव्ह, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, सिल्वर स्टेट ड्राईव्ह, सुपर स्पीड ड्राईव्ह. तर याचं योग्य उत्तर काय आहे बघा? पर्याय बी, सॉलिड स्टेट ड्राईव्ह. पुढील विभाग सुरू होते, सामान्य ज्ञान. 10 प्रश्न असणार आहेत, 31 ते 40. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त जॉईंट सिटिंग बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, राष्ट्रपतींना आहे. अध्यक्षता मात्र लोकसभा अध्यक्ष करतात. तर ही जॉईंट बैठक असते. ह्या जॉईंट बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. बोलवू शकतात राष्ट्रपती. पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? याचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा मला पर्यायामध्ये? लातूर, सोलापूर, मुंबई शहर, परभणी. तर पहा, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, लातूर. लातूरमध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. पुढील प्रश्न आहे, अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? बिरबल, अबुल फजल, फैजी, तोडरमल. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, अबुल फजल यांनी अकबरनामा हा ग्रंथ लिहिलेला आहे. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, तपांबर. तपांबर हे सर्वात खालचे स्तर असतात. पुढील प्रश्न आहे, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय आहेत महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, महादेव देसाई. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची RBIची स्थापना कोणत्या समितीनुसार झाली? हेल्टन यंग कमिशन, सायमन कमिशन, नर्सिंग समिती, राजमन्नार समिती. तर बघा, याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय ए, हेल्टन यंग कमिशन. स्थापना 1 एप्रिल 1935ला झाली होती याची. पुढील प्रश्न आहे बघा, व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर बघा, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? आपल्याला याचं योग्य उत्तर येत असेल तर कमेंट करा. बघा, पर्याय आहेत पेलाग्रा, रातांधळेपणा, स्कर्वी, ॲमेनिया. ॲमेनिया म्हणजे काय? पांढरोग. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय डी. पुढील प्रश्न आहे बघा, लोकसभेत शून्य प्रहार 0 आवर्स कधी सुरू होतात? सकाळी 10 वाजता, दुपारी 12 वाजता, दुपारी 1 वाजता किंवा संध्याकाळी 5 वाजता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, दुपारी 12 वाजता. पुढील प्रश्न बघा, भारताचे बर्डमॅन कोणाला म्हणतात? डॉक्टर सलीम अली, बाबा आमटे, डॉक्टर वर्गीस कुरियन, सुंदरलाल बहुगुणा. तर बघा, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, डॉक्टर सलीम अली. सलीम अली हे पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?
मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राज्यपाल, राष्ट्रपती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, राज्यपाल. उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार करतात ते राज्यपाल. पुढील विभाग आहे बघा बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित. 41 ते 45पर्यंत प्रश्न असणार आहे. तर पहा, पहिला प्रश्न काय आहे, एक टाकी 2 नळ, एका टाकीला 2 नळ आहेत. पहिला नळ टाकी 10 तासात भरतो, तर दुसरा नळ 15 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? 6 तास, 25 तास, 30 तास किंवा 12 तास. पहा, आपल्याला याचं उत्तर येत असेल तर कमेंट करायची आहे. बघा, पहिला नळ टाकी भरतोय किती पॉझिटिव्ह वर्क आहे आणि दुसरा नळ टाकी रिकामी करतोय म्हणजे निगेटिव्ह वर्क आहे. बघा आता एका तासाचे काम म्हणजे पहिला नळ 1 तास बरोबर काय 1/10 आणि भरतो, हा भरतो. तर दुसरा काय करतो 1/15 रिकामी करतो. तर बघा दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यास काय होईल 1/10 वजा 1/15. तर बघा यांचा लसावी घ्यायचा आपल्याला 30 लसावी घेतला तर बघा 3/2 भागिले 30 होईल. तर बघा याचं योग्य उत्तर काय येईल पूर्ण टाकी भरण्यासाठी 30 उत्तर येईल 30. पर्याय सी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे बघा विसंगत संख्या ओळखायची आहे. 1, 4, 9, 16, 25, 35 आणि 49. तर ही एक सिरीज दिलेली आहे. तर यामध्ये विसंगत संख्या कोणती आहे ती ओळखायची आहे. तर बघा 1 पूर्ण वर्ग आहे, 4 पूर्ण वर्ग आहे, 9 पूर्ण वर्ग आहे, 16 पूर्ण वर्ग आहे, 25 पण पूर्ण वर्ग आहे, 35 पूर्ण वर्ग आहे का नाही, 35 पूर्ण वर्ग आहे का नाही. तर बघा 39 पण पूर्ण वर्ग आहे. त्यामुळं 35 ही संख्या विसंगत असणार आहे. त्यामुळं पर्याय सी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे बघा जर ए बरोबर 26 आणि झेड बरोबर 1 आणि जी बरोबर 20 तर बड बरोबर किती. काय केलेलं आहे बघा मित्रांनो, झेडपासून एपर्यंत असं उलटं 1, 2, 3 लिहिलेलं आहे. त्यामुळं एची किंमत किती आहे 26 आहे. त्यामुळं बीची किंमत किती येईल 25 येईल. तसेच बघा आयची किंमत किती येईल 18 येईल. हे प्लस करायचं आहे फक्त. आणि आरची किंमत किती येईल 9 येईल. प्लस डीची किंमत किती येईल 23 येईल. आणि ह्यांचे एकत्र बेरीज किती येईल बघा 68. त्यामुळं पर्याय सी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 38.5 सेंटीमीटर आहे. त्याचा परिघ किती आहे. त्याचा परिघ काढायचा आहे बघा. याचं उत्तर मित्रांनो काहीतरी चुकतं आहे. तर आपल्याला उत्तर याचं योग्य येत असेल तर कमेंट करा. आपल्याला मी याचं उत्तर नंतर पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. तर हा मित्रांनो पुढील प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत जजला KWEJI असे लिहितात तर कोर्टला काय लिहाल. तर बघा मित्रांनो काय केलेलं आहे इथं पहिलं जे अक्षर आहे त्याच्यामध्ये 1 ॲड केलेलं आहे, दुसरा अक्षर आहे त्याच्यामध्ये 2 ॲड केलेलं आहे, तिसरा अक्षर आहे त्याच्यामध्ये 3 ॲड केलेला आहे. असंच सर्व अक्षरामध्ये 1 अंक एक्स्ट्रा वाढवलेला आहे. तर बघा काय येईल सी नंतर काय आहे 1 वाढवला 1 सी नंतर 1 प्लस केला तर काय येईल डी येईल. ओ नंतर +2 केला तर क्यू येईल. आणि यू नंतर +3 केला UVW. VWX तर इथं काय येईल एक्स येईल. आर नंतर 4 शब्द घेतले तर बघा काय येईल STUV व्ही येईल. आणि शेवटचं अक्षर टी नंतर 5 अक्षर घेतली UVWXY येईल. त्यामुळं पर्याय बी बरोबर असणार आहे बघा मित्रांनो. फक्त इथं डब्ल्यूच्या तिथं एक्स हवा होता पण पर्याय बी बरोबर आहे. पर्याय चुकलेला आहे. तर पुढील विभाग सुरू होते मित्रांनो बघा इंग्रजी व्याकरण. 5 प्रश्न असणार आहेत. इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. पहा मित्रांनो 5 प्रश्न असणार आहेत. पहिला प्रश्न आहे बघा चूज द करेक्ट लिगल टर्म टू कॅन्सल ऑर ॲन्युअल अ लॉ. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे. आपल्याला याचं उत्तर येत असेल तर जरूर कमेंट करा. बघा मी सांगणारच आहे याचं योग्य उत्तर काय आहे. पर्याय ए बरोबर आहे ॲब्रोगेट. पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम्स ऑफ ॲबिगन्स. तर बघा याचं उत्तर येत असेल तर कमेंट करा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी बरोबर आहे क्लिअर. बघा ॲबिगन्स मीन्स अनक्लिअर हॅविंग 2 मिनिंग्स असतात त्यामुळं क्लिअर बरोबर आहे. पर्याय पुढील प्रश्न आहे फिल इन द ब्लँक नायदर ऑफ द 2 कॅन्डिडेट्स -- सिलेक्टेड. तर याचं योग्य उत्तर काय असेल पर्याय बी बरोबर आहे वॉच. नायदर ऑफ द 2 कॅन्डिडेट्स वॉज सिलेक्टेड. पुढील प्रश्न आहे आयडेंटिफाय द इरर ही इज सिनियर दॅन मी इन एज.
तर बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे, दॅन. पर्याय सी बरोबर आहे. एरर असणार आहे दॅन. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ आयपोसो फॅक्टो. ही लिगल टर्म्स आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय ए, बाय द फॅक्ट इट सेल्फ. तर बघा मित्रांनो, असे आपण 7व्या विभागाचे 50 प्रश्न पाहिले. 7व्या प्रश्नसंचाचे हे 50 प्रश्न होते. आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.